आता आपण वेरूळच्या लेणीवर आलेलो आहोत आणि लेण्यामध्ये कैलास मंदिर आतमध्ये जाऊन पाहूया आणि या लेण्यांनी काय करून ठेवलं हे सुद्धा पाहू, म्हणजे जेणेकरून आपल्याला भयानकता आणि वास्तव लक्षात येईल की 200 वर्षात यांनी काय काय केलं ते. चला आता आपण जय शिवराय. आता आपण मालोजी राजे यांची गडी पाहून वेरूळच्या लेण्या बघण्याकरता आलो. लेण्या बघण्याकरता आलो असता या ठिकाणी कैलाश मंदिर आहे, जे की अप्रतिम आणि अकल्पनीय असं काम इथं केलेलं आहे. वरून पासून बुडापर्यंत दगड फोडत आणून त्या कैलाश मंदिराची निर्मिती केलेली आहे. एवढं सुंदर आहे, जगामध्ये याच्यासारखं आश्चर्य कुठंच नाही आहे. आणि या ठिकाणी सुरुवातलाच असं लक्षात आलं की या यवनांनी लेंछांनी या मंदिरामधली एकही मूर्ती व्यवस्थित ठेवलेली नाही. आपण पाहू शकतो ही मूर्ती तोडलेली आहे. इकडे बघा, इकडच्या मूर्त्या सर्व खंडित केलेल्या आहे. कोणतेही देव असो त्यांचे हात म्हणजे पूर्ण खंडित केल्या. याही ठिकाणी पाहावे, हे बघा विष्णूची, भगवान शिवशंकराची सर्व मूर्त्या ह्या बाहेरही आहेत. आतमध्ये तर याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. म्हणजे त्यांना कोण्याही परिस्थितीत त्या ठिकाणी हिंदू धर्माला संपविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. 200 वर्ष महाराष्ट्रामध्ये केला. त्याच्या आधी उत्तरेत ब्राह्मणांच्या कत्तली केल्या. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. कित्येक ब्राह्मणांच्या कत्तली केल्या, कित्येकांना बाटविलं, कित्येकांना धर्म परिवर्तन करायला लावलं. मग विचार पडतो की अशा कठीण परिस्थितीत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते कसं केलं असेल. त्यामध्ये त्यांनी अशा लढाया लावून दिल्या होत्या की भाऊ भावासोबत युद्ध करायचा, सगळा भाऊ सगळ्या भावाचा वैरी, अशा प्रकारे यांनी महाराष्ट्रात घराण्यांमध्ये लढाया लावून दिल्या होत्या. आणि येथील जे घराणे होते ते बादशाला जिंकून द्यायसाठी भांडत कोणासोबत होते तर आपापल्या भावबंदकीशी, आणि जिंकून कोणाला देत होते तर बादशाला. अशा परिस्थितीत महाराजांनी किती कष्ट घेतले असतील हा सुद्धा विचार मनात येतो. मूर्त्या लपवायला लागल्या, कित्येक, हे बघा एकही मूर्ती व्यवस्थित नाही. आणि त्याच परिस्थितीत मालोजी राजेंनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा पाया रचणं हे सुद्धा अकल्पनीय आहे. आता आतमध्ये जाऊया. आता आपण वेरूळच्या लेणीवर आलेलो आहोत आणि लेण्यामध्ये कैलास मंदिर आतमध्ये जाऊन पाहूया आणि या लेण्यांनी काय करून ठेवलं हे सुद्धा पाहू, म्हणजे जेणेकरून आपल्याला भयानकता आणि वास्तव लक्षात येईल की 200 वर्षात यांनी काय काय केलं ते. चला आता आपण हे बघा, प्रवेशद्वारावरील ह्या दोन मूर्त्या, काहीच नाही. त्याच्या आतमध्ये आलो, याही ठिकाणी तीच परिस्थिती, मोडकेच नाही. एकही अशी अति वैभवशाली मूर्ती याच्यामध्ये नाही आहे की ती खंडित केलेली नाही म्हणून. माझा सांगायचा उद्देश हाच की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं ते कसं केलं असेल.
आपण कल्पना जरी केली तर बघा, खूप मोठा हाती होता, हा तर पूर्णपणे सोडला. कल्पना जर केली तर अंगावर काटे येतील. आणि हा प्रदेश जो आहे, हा भाग आहे म्हणजे एका जिल्ह्याचा. हा त्यावेळी इथं देवगिरी किल्ला होता. पहिलं आक्रमण इथं अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवरच केलं. इथून 10 किलोमीटरवर असेल. आणि त्या फौजानंतर इथूनच पुढे दक्षिणेमध्ये जायचे आहे बघा. जाता जाता मंदिरं तोडणे, कत्तली करणे, धर्मांतरण करणे, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या नित्य नियमाच्या झाल्या होत्या. हे बघा, इथं हत्ती एवढे मोठे सुंदर. ताजमहालाचा आणि याचा विचार केला तर ताजमहल हे कैलास मंदिराच्या पायरी एवढे बरोबर नाही. इथं किती मूर्त्या आहेत, सर्व देवतांच्या मूर्त्या. हे बघा, याच्यामधल्या इथं बारीक बारीक मूर्त्या सर्व तोडलेल्या आहेत. हे बघा, वरच्या मूर्तीला तर मुडकच नाही, कलर सुद्धा होता मारलेला. ये वर, हे बघा, एवढं वैभवशाली मंदिर काहीच ठेवलं नाही. ये खाले. एवढे घाव घातले मोगलांनी. आणि त्या मोगलांना, चारही पातशाह्यांना पळो की चढो केलं पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी. जय शिवराय.